जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा ह्या शिक्षक व विद्यार्थी नसल्याने बंद पडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे। त्यामुळे आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा टिकावी यासाठी मुरमाडी सावरी ग्रामपंचायतीने विशेष ठराव घेत जे पालक जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलांना घालणार त्यांना घर टॅक्स माफी देण्यात येणार आहे। राज्यासह जिल्ह्यातही जिल्हा परिषद शाळांचे विदारक दृश्य समोर येत असताना गावातील आपली जिल्हा परिषद शाळा टिकावी यासाठी सरपंच यांनी ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन करत पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी घर टॅक्स माफीची योजना मंजूर केली आहे। आपल्या गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ग्रामपंचायतकडून एक स्वयंसेवकाची सोय सुद्धा करून दिली आहे। ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे। मी शेषराव धोंडूजी वंजारी, मुरमाडी सावरी सरपंच, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा। आपण हा जो घर टॅक्सचं पाऊल उचललं कारण आपली जिल्हा परिषद शाळा वाचावी, आपल्या गावातील ग्रामीण भागातील लोक असल्यामुळे त्यांच्या मुलांना, त्या पाल्यांना त्यांच्या चांगल्या दर्जाचे कसं शिक्षण मिळेल यासाठी आमची ग्रामपंचायत पूर्ण टीम, आमचे सदस्य सक्षम आहेत। आणि या जो टॅक्स जो माफ केला यामुळे कोणत्याही या गाव विकासावर फरक पडणार नाही। आमच्या ग्रामपंचायत मार्फत या शाळेमध्ये 3 वर्ष झाले आम्ही 2 शिक्षक कंटिन्यू देत आहोत। कारण आपल्या शाळेला सरकारकडून, आपल्या शासनाकडून आम्हाला 3 शिक्षक आहेत, तरी पण आम्ही 2 शिक्षक इथं अतिरिक्त दिलं आहे। याच्या कारण असं किंवा मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता आम्ही दिलेले आहेत। आणि आज ही शाळा एक चांगल्या प्रकारे वाढत आहे। त्यामध्ये एक उत्साहाचा वातावरण आपल्या गावामध्ये निर्माण झालेला आहे। आणि तो घर टॅक्स जो माफ केला आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक त्या पालकांना सुद्धा एक चांगला आनंद वाटेल अशी एक आमची भावना होती। या दृष्टीने तरी आमची ही शाळा वाचेल आणि एक मोठी होईल अशी अपेक्षा।